नमस्कार. या भागामध्ये आपण नियोजनाचे विविध घटक म्हणजे कंपोनंट्स ऑफ प्लॅनिंग पाहणार आहोत. व्यवसाय संस्थेमध्ये अनेक प्रकारच्या योजना असतात. या योजना तयार करण्यासाठी पद्धती व त्यातील घटक हे वेगवेगळे असतात. या योजनांचे काळजीपूर्वक विश्लेषण करून त्या उद्दिष्टांना धरून आहे हे दाखवण्यासाठी त्याचा आराखडा तयार करावा लागतो. या योजनांच्या आराखड्यामध्ये जे घटक असतात त्यास नियोजनाचे घटक असे म्हणतात. तर हे घटक कोणते आता आपण पाहू. पहिला घटक आहे तो म्हणजे ध्येय, ज्यास आपण मिशन असं म्हणतो. ध्येय ही एक स्थायी स्वरूपाची योजना आहे, कारण व्यवसायाचे मूळ ध्येय अगोदर निश्चित करण्यात येते आणि त्या ध्येयाच्या आधारावर पुढील योजना आणि कृती यांचा आराखडा तयार केला जातो. ध्येय हे दीर्घकालीन स्वरूपाचे असते. एखादी संस्था किंवा कंपनी मूलतः कोणत्या कारणासाठी स्थापन झाली आहे हे यावरून स्पष्ट होते. म्हणजे संस्थेचे अस्तित्वच मुळी विशिष्ट ध्येय प्राप्तीसाठी निर्माण झालेले असते. अर्थात त्यामध्ये संस्थेची सामाजिक बाजूही विचारात घेतली जाते. व्यवस्थापनासंदर्भात ध्येय म्हणजे विशिष्ट संघटना भविष्य काळामध्ये कोणती कार्य करणार आहेत हे निश्चित करणे होय. विशिष्ट ध्येय ठरल्यामुळे व्यवस्थापकांना त्यांच्या कार्यामध्ये योग्य असे मार्गदर्शन मिळते. संस्थेतील संघटन प्रक्रिया, कार्यपद्धती, कार्यक्रम व प्रकल्पाची आखणी करण्यासाठी निश्चित केलेल्या ध्येयामुळे योग्य असे मार्गदर्शन मिळते. उदाहरणार्थ, टाटा आयर्न अँड स्टील कंपनीने आपले व्यावसायिक ध्येय समाजातील विविध घटकांची सेवा करण्यासंदर्भात स्पष्ट केले आहे. म्हणजे समाजातील विविध घटकांना लोखंड व पोलादाचे उत्कृष्ट उत्पादन करून त्यांचा पुरवठा करणे. तसेच ध्येय ही दीर्घकालीन स्वरूपाची योजना आहे व तिच्या आधारावर संस्थेच्या इतर सर्व योजनांची आखणी करण्यात येते. त्यानंतर पुढील घटक आहे तो म्हणजे उद्दिष्टे, ज्यास आपण ऑब्जेक्टिव्ह असे म्हणतो. पीटर ड्रकर याने असे म्हटले आहे की कोणत्याही संघटनेला टिकून राहायचे असेल तर संघटनेच्या कार्यक्षेत्रातील प्रमुख बाबीबद्दल उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आली पाहिजेत. उपक्रमामध्ये किंवा व्यवसायामध्ये सर्वात वरच्या पातळीवर काम करण्याच्या व्यवस्थापकापासून ते फोरमन पर्यंत प्रत्येकाचे उद्दिष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे. उद्दिष्टे निश्चित केल्यामुळे उपक्रमातील सर्व विभागांना सुसंगत व संलग्न ठेवण्यास मदत होऊ शकते. उद्दिष्टे प्रमाण म्हणून उपयोगात आणली जातात. त्यामुळे उद्दिष्टे व प्रत्यक्ष कार्य यांची तुलना करून मूल्यमापन हे चांगल्या पद्धतीने करता येते. उद्दिष्टे निश्चित केल्यामुळे कार्याची दिशा स्पष्ट होते. उद्दिष्टे ही विविध प्रकारची असू शकतात. म्हणजे प्रमुख उद्दिष्टे असू शकतात, दुय्यम उद्दिष्टे असू शकतात, अल्पकालीन उद्दिष्टे असू शकतात, दीर्घकालीन उद्दिष्टे असू शकतात, आर्थिक उद्दिष्टे असू शकतात, सामाजिक उद्दिष्टे असू शकतात. व्यवसाय संस्थेला प्रत्येक उद्दिष्टाबाबत स्पष्ट कल्पना असणे आवश्यक आहे. प्रत्येक पदावरील व्यक्तीबाबत उद्दिष्टे ही निश्चित केलेली असावीत. त्यामुळे व्यक्तीची कार्यक्षमता वाढते. तसेच काय करावयाचे आहे, केव्हा करावयाचे आहे याबाबत निश्चितता येते. त्यानंतर तिसरा घटक आहे तो म्हणजे धोरण, ज्यास आपण पॉलिसी असं म्हणतो. व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी धोरणे ठरवावी लागतात. धोरणामुळे उद्दिष्टपूर्ती मार्ग निश्चित केले जातात. म्हणून नियोजनामुळे उद्दिष्टानंतर धोरणांचा क्रम लागतो. प्रामुख्याने उद्दिष्टे साध्य करण्याबाबत मार्गदर्शन करण्याचे काम धोरणे करतात. ही धोरणे विविध स्वरूपाची असू शकतात. म्हणजे उच्च व्यवस्थापकांचं धोरण असू शकतं, मध्यम व्यवस्थापकांचं धोरण असू शकतं, खरेदीबाबत विक्रीबाबत धोरण असू शकतं, उत्पादनाबाबत वित्तीय घटकाबाबत धोरण असू शकतं, हिशेबविषयक धोरण असू शकतं, बढती विषयक धोरण असू शकतं, विपणनाच्या अनुषंगाने धोरण असू शकतं. म्हणजेच व्यवसाय संस्थेचे धोरण हे तोंडी किंवा लेखी असू शकते. परंतु धोरण हे लेखीच असावे. त्यामुळे स्पष्टता व अचूकता योग्य पद्धतीने येते. धोरण स्पष्ट असल्याने निर्णय घेणे सहज शक्य व सोपे होते. परिस्थितीप्रमाणे निर्णय घेता यावे म्हणून धोरण हे लवचिक असावे. उपक्रमामध्ये किंवा व्यवसायामध्ये जी धोरणे असतात ती नियमांच्या स्वरूपात असतात. निर्णय घेण्यासाठी धोरणांचा उपयोग असल्यामुळे चांगली धोरणे निश्चित करणे आवश्यक ठरते. त्यानंतर पुढील घटक आहे तो म्हणजे कार्यपद्धती, ज्याला आपण प्रोसिजर असं म्हणतो. भविष्यकालीन क्रिया किंवा कार्ये कोणत्या पद्धतीने पार पाडाव्यात हे ठरवून देणाऱ्या योजना म्हणजेच कार्यपद्धती होय.
विशिष्ट कार्य किंवा निश्चित केलेले काम कोणत्या पद्धतीने करावयाचे या संदर्भात आखलेल्या योजना होय. धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी विशिष्ट कार्यपद्धतीची आवश्यकता असते. कार्यपद्धती म्हणजे काम कसे करावे याबाबत सविस्तर माहिती किंवा मार्गदर्शन असते. कार्यपद्धती स्पष्ट असल्यामुळे कामामध्ये योग्य अशी सुसूत्रता येते. कार्यपद्धतीमुळे विविध विभागामध्ये जवळीकता निर्माण होते. कर्मचाऱ्याकडून रोजची कामे करून घेण्यासाठी उद्दिष्टे व धोरणात्मक निर्णयाला कार्यपद्धती ठरवून ध्येय करावे लागते. कार्यपद्धतीत कर्मचाऱ्यावर एक प्रकारचे चांगले नियंत्रण राहते. त्यानंतर पुढील घटक आहे तो म्हणजे नियम, ज्यास आपण रूल्स असं म्हणतो. वागणूक किंवा कृती यांच्याबाबत विशिष्ट प्रकारचे मार्गदर्शन म्हणजेच नियम होय. एखाद्या परिस्थितीत निश्चित कृती करण्यासाठी नियमांची गरज असते. नियम हे कार्यपद्धतीशी जोडलेले असतात. ठराविक परिस्थितीत काय करावे, काय करू नये याचे स्पष्टीकरण व मार्गदर्शन नियमामध्ये दिलेले असते. नियमांचे पालन न केल्यास शिक्षा मिळते. उदाहरणार्थ, कार्यालय उघडण्याची वेळ सकाळी 9 वाजता राहील. व्यवसायामध्ये संस्थेच्या आवारामध्ये अगदी धूम्रपान असेल, जुगार असेल, मद्य पिण्यास इत्यादी कृत्य करण्यास परवानगी नाही, अशा प्रकारचा नियम असू शकतो. अशा प्रकारचे इतर अनेक नियम कामगारांच्या व व्यवसाय संस्थेच्या सुरक्षिततेसाठी व्यवसाय संस्थेमध्ये असू शकतात. तसेच नियम घालून दिल्यामुळे कर्मचाऱ्यांची वागणूक त्यामुळे प्रभावित होते. त्यानंतर पुढील घटक आहे तो म्हणजे व्यूहरचना, ज्यास आपण स्ट्रॅटेजी असं म्हणतो. व्यूहरचना हा शब्द प्रामुख्याने युद्धाच्या संदर्भात वापरण्यात येतो. युद्धात कुठे व कशी आघाडी करावयाची, सैन्याच्या हालचाली कशा व केव्हा करावयाच्या, कोणती सामग्री कोठे वापरावी, हलवावी हे ठरवणे याचा अर्थ म्हणजेच व्यूहरचना असा होतो. शत्रू पक्षाच्या हालचाली विचारात घेऊन आपल्या सैन्याच्या हालचाली कशा कराव्यात हे ठरवणे व्यूहरचनेमध्ये अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे राजकारणात देखील हा शब्द वापरला जातो. या दोन क्षेत्राबरोबरच हा शब्द व्यवस्थापनामध्येच म्हणजेच व्यवसायामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आज वापरला जातो. पर्यावरणातील बदलत्या परिस्थितीनुसार संस्थेची उद्दिष्टे निश्चित करणे, कार्यक्रम आखणे, साधन सामग्रीचा चांगला उपयोग करणे, त्यांच्या आधारे संस्थेची उद्दिष्टे गाठणे यास व्यूहरचना असे म्हणतात. स्पर्धेच्या युगामध्ये उत्पादन क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झालेली आहे. स्पर्धकांनी निर्माण केलेली परिस्थिती ही युद्धजन्य परिस्थितीसारखीच किंवा राजकीय निवडणुकासारखीच असते. म्हणून व्यवस्थापनात व्यूहरचना करणे क्रमप्राप्त असते. व्यवसाय व्यवस्थापनामध्ये फक्त आपल्याच व्यवसायापुरता विचार करून चालत नाही, तर स्पर्धकांनी आखलेले कार्यक्रम व त्यांनी केलेल्या उपाययोजना इत्यादींचा विचार करून व्यवसाय संस्थेला व्यूहरचना आखावी लागते. व्यूहरचनेमध्ये आपल्यापेक्षा आपल्या स्पर्धकांची आर्थिक व इतर माहिती ही अत्यंत आवश्यक असते. व्यूहरचना हा नियोजनाचाच महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर आहे पुढचा घटक तो म्हणजे पूर्व अंदाज, ज्यास आपण फोरकास्टिंग असे म्हणतो. यामध्ये भविष्यकाळातील परिस्थितीचा वेध घेतला जातो किंवा तशा प्रकारची गृहीते स्वीकारली जातात. भविष्यात घडणाऱ्या घटनांविषयी अंदाज करता येतो. उदाहरणार्थ, आपल्या उत्पादनाला भविष्यात मोठ्या प्रमाणात मागणी येईल, हा अंदाज असू शकतो. नियोजन हे पूर्णपणे पूर्व अंदाजावरच अवलंबून असते. म्हणून हेनरी फिओले यांनी याविषयी प्रतिक्रिया अतिशय बोलकी दिलेली आहे. ती म्हणजे द एंटायर प्लॅनिंग इज बेस्ड ऑन अ सिरीज ऑफ सेपरेट प्लॅन्स विच आर कॉल्ड ॲज फोरकास्ट. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे कार्यक्रम, ज्यास आपण प्रोग्राम असं म्हणतो. कृती करण्यासाठी किंवा कार्य करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सर्व योजनांचा समूह म्हणजेच कार्यक्रम होय, किंवा विविध योजनांचा आराखडा की जो मूलभूत उद्देश साध्य करण्यासाठी तयार केलेला असतो. कार्यक्रमामध्ये विविध प्रकारच्या धोरणावर, कार्यपद्धतींचा, अंदाजपत्रकांचा व पद्धतीचा समावेश होतो. कार्यपद्धतींचा अंदाजपत्रकाचा समावेश झाल्यामुळे कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणात किंवा लहान प्रमाणात देखील करता येऊ शकतात किंवा त्यानुसार प्रत्येक व्यवसायानुसार हे वेगळे असू शकतात. कंपनीचा विस्तार, प्रशिक्षण, व्यवस्थापन, विकास यासारखे मोठे कार्यक्रम, तर लहान कार्यक्रमामध्ये एखादी मशिनरी बदलणे किंवा काही ऑपरेटरचे प्रशिक्षण इत्यादींचा समावेश यामध्ये होतो. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे प्रकल्प, ज्यास आपण प्रोजेक्ट्स असं म्हणतो. प्रकल्प हा स्वतंत्र घटक आहे. साधन सामग्रीचे संशोधन करण्यासाठी ही योजना राबवली जाते. प्रकल्प हा शास्त्रीय संशोधनाच्या आणि विश्लेषणाचा आराखडा असतो. कोणताही प्रकल्प हा लहान किंवा मोठा असू शकतो. प्रकल्पांना स्वतःची अशी उद्दिष्टे असू शकतात. प्रकल्प पुन्हा पुन्हा करावे लागत नाहीत. तसेच प्रकल्पांना कोणत्याही प्रकारचे वेळेचे काही वेळा
बंधन असत नाही. त्यानंतर पुढील घटक आहे तो म्हणजे कार्य वेळापत्रक, ज्यास आपण शेड्यूलिंग असं म्हणतो. वेळापत्रकाप्रमाणे नियोजनाची अंमलबजावणी केल्यास यश प्राप्त होते. यासाठी विविध कार्याची पूर्तता ठराविक वेळेत होण्यासाठी कार्य वेळापत्रक तयार करावे लागते. कार्य वेळापत्रकामध्ये विशिष्ट काम कोणी, केव्हा, किती वेळात पूर्ण करायचे याविषयी माहिती दिलेली असते. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे अंदाजपत्रक, ज्यास आपण बजेट असं म्हणतो. अंदाजपत्रक म्हणजे नियोजनाचे प्रत्यक्ष कागदावरील असणारे स्वरूप होय. व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भविष्यकालीन कृतीचा समावेश हा अंदाजपत्रकात केला जातो. उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी व्यवसाय संस्था संपूर्ण संस्थेचे एकत्र अंदाजपत्रक तयार करते. अंदाजपत्रकातील अनुमान सांख्यिकी आकड्याद्वारे व्यक्त करण्यात आलेले असतात. अंदाजपत्रक हे भविष्यकालीन ठराविक मुदतीकरता तयार केलेली एक सर्वस्पर्शी योजना असते. त्यात उत्पन्न, खर्च, भांडवलविषयक व्यवहार, सामग्री, उत्पादन, विक्री या घटकांचा समावेश असतो. अंदाजपत्रक प्रभावी होण्यासाठी संघटना कार्यक्षम असावी लागते. त्याचप्रमाणे उच्च व्यवस्थापनाने देखील निश्चित केलेली धोरणे स्पष्ट करायला हवी, कारण अंदाजपत्रक तयार करण्याच्या धोरणे हाच एक आधार असतो. यावरून आपल्याला नियोजनाचे सर्व घटक लक्षात आलेले असतील. धन्यवाद.